ओम जय गुरुदेव. होळीचा सगळ्यांना हवा असणारा हा उपाय. ह्या उपायाने तुमच्या घराला जर कोणी काही केलेलं असेल किंवा तुमच्या घरामध्ये काही नकारात्मक शक्ती असेल तर ती सगळी जाणार आहे. तर हा होळीचा उपाय मी जो सांगते आहे त्या दिवशी होळी ज्या वेळेला पेटते आपली त्यावेळेला संध्याकाळी करायचं आहे. एक नारळ घ्यायचा आहे, तो सोलून घ्यायचा आहे नारळ आणि घराच्या प्रत्येक कोपऱ्याला 3-3 वेळा उतरायचं आहे. असं किती जेवढे रूम असतील आपल्या तेवढ्या रूमला प्रत्येक कोपऱ्याला 3-3 वेळा उतरायचं आहे आणि तो नारळ होळीमध्ये नेऊन सोडायचा आहे. आणि तो नारळ सोडताना अशी प्रार्थना करायची आहे, आमच्या घरामध्ये जी काय नकारात्मक शक्ती होती ती आता ह्या होळीमध्ये सगळी भस्म झाली. असं मनात तुम्ही असं ठरवायचं की नकारात्मक शक्ती आपली सगळी गेली. आणि जर तुमच्या घरात बाकीचे सगळे जेवढे लोक असतील त्यांना कोणाला नजर लागली असेल किंवा कोणाला काही त्रास होत असेल अशा लोकांनी थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि सगळ्यांवरनं 3-3 वेळा असे एकत्रच 3 वेळा उतरायचे आहेत आणि ते पण होळीमध्ये सोडायचे आहेत. ह्या उपायाने तुमच्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती तर जाणारच आहे, पण जे सगळ्या लोकांचे जे तुम्ही नजर जे काढता त्याच्यामुळे खूप छान होणार आहे. आणि हा उपाय नक्की करून बघा. ह्या उपायाने खूप फरक पडणार आहे आणि हा होळीचा विशेष उपाय आहे. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय. ओम पद्मावती माता.